तेव्हा पूर्ण कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकार चर्चेला तयार आहे। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करणारच नाही अशा स्वरूपाचा एक उल्लेख केला। परंतु मुख्यमंत्र्यांनी एवढं म्हटलेलं आहे की कर्जमाफी करणं हा एकमात्र उपाय नाही। सरकार कर्जमाफीवर विरोधकांशी चर्चा करायला तयार, एकनाथ खडसेंनी स्पष्ट केली भूमिका। तर धोरणात्मक निर्णय सभागृहात करणार जाहीर। जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राची माफी मागत नाहीत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमुक्तीची घोषणा करत नाहीत तोपर्यंत सभागृह चालूच द्यायचं नाही असं विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी एकमुखाने ठरवलेलं आहे। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, जितेंद्र आव्हाडांची मागणी। कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत कामकाज चालू न देण्याचा जाहीर केला निर्धार। वर्धा जिल्ह्यातल्या 7 शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्महत्या करायची मागितली परवानगी। दप्तर दिरंगाईनं शेतकरी झाले त्रस्त, पिकांची नुकसान भरपाई अजून सुद्धा मिळेना। धुळ्यात आगीच्या दुर्घटनेत एका जाबाज पोलीस अधिकाऱ्यानं जीव धोक्यात घालून वाचवले 4घांचे प्राण, बचावलेल्यांमध्ये एका चिमुरड्या बाळाचा सुद्धा समावेश। चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी 2.25 कोटींची दारू आणि 1.5 कोटींची वाहनं केली जप्त। दारूबंदी लागू झाल्यानंतर 3 महिन्यांनी पोलिसांनी केली कारवाई। कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी साधू महंतांमध्ये रंगलं मानापमान नाट्य, शैव आणि वैष्णवपंथीयांमधला वाद चव्हाट्यावर। आणि माऊलींची पालखी जेजुरीत दाखल, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी म्हणत वारकऱ्यांनी केली भंडाऱ्याची उधळण। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कालपासून राज्यातल्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच मंत्र्यांचे भ्रष्टाचार असतील आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी असेल यावर विरोधक आक्रमक आहेत। पाहूया त्या संबंधीच्याच बातम्या। कालपासून सुरू झालेल्या या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी यावरच जोर दिलाय। त्यामुळे आजही विधिमंडळाच्या कामकाजात अडथळे आले। कर्जमाफीची घोषणा करा या मागणीसाठी विरोधक अडून बसले। त्यानंतर पूर्ण कर्जमाफी संदर्भात चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं। मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये कर्जमाफीचा फारसा फायदा झाला नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचंही खडसे म्हणाले। शेतकऱ्यांना अन्य मार्गाने मदत करता येऊ शकते असा पर्याय सुद्धा खडसे यांनी सुचवला, तर धोरणात्मक निर्णय सभागृहात जाहीर केले जातील असं खडसे यांनी स्पष्ट केलं। तेव्हा पूर्ण कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकार चर्चेला तयार आहे आणि मी विधान परिषदेमध्ये सांगितलं की मागच्या कालखंडामध्ये पूर्ण कर्जमाफीची घोषणा झाली, निर्णय झाला, अंमलबजावणी करत असताना लक्षात आलं की काही विशिष्ट लोकांना त्या कर्जमाफीचा लाभ झाला होता। काही विशिष्ट बँका, काही विशिष्ट सहकारी संस्थांना त्याचा पैसा मोठ्या प्रमाणावर मिळाला होता आणि काही विशिष्ट भागामध्येच कर्जमाफीचा लाभ मोठ्या प्रमाणावर झाला। अगदी मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये कर्जमाफीचा फार कमी लाभ झाला। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करणारच नाही अशा स्वरूपाचा एक उल्लेख केला। परंतु मुख्यमंत्र्यांनी एवढं म्हटलेलं आहे की कर्जमाफी करणं हा एकमात्र उपाय नाही। यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत आणि त्यामुळे अन्य पर्यायांचाही विचार करता येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे। आणि मला वाटतं की आजही सर्व विरोधी पक्षांना माझं आव्हान आहे की त्यांनी सभागृहामध्ये यावं आणि या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चेमध्ये सहभागी व्हावं। शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना केली आहे ते सभागृहामध्ये सांगेल। दुसरीकडे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आधी कर्जमाफीची घोषणा आणि नंतर चर्चा अशी विरोधकांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलंय। विरोधकांची म्हणजे आम्ही सर्वांनी केलेली मागणी सभागृहात एवढीच होती की राज्य सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी। सरकार आज चर्चेला तयार आहे, पण कर्जमाफी या विषयावर ते चर्चेला तयार नाही।
कर्जमाफी होणार नाही याची घोषणा अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चहापानच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषित केलं। मग एकीकडे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी होणार नाही घोषणा केल्यानंतर आम्ही काय चर्चा करायची, म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केली की अगोदर घोषणा करा, मग आम्ही या ठिकाणी चर्चेला तयार आहोत। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। कर्जमाफी संबंधी मुख्यमंत्र्यांचे उद्गार हे निर्दयी होते अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे। मुख्यमंत्री माफी मागत नाहीत आणि कर्जमाफीची घोषणा करत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं आव्हाडांनी जाहीर केलंय। 2-3 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये कर्जमुक्ती हा काही उपाय नाही असं म्हणून महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार केलं आणि त्याच्यामुळे जवळजवळ 20-25 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या। एवढ्याच नव्हे तर वर्ध्यामध्ये 8 माणसांनी सरकारकडे आम्हाला आत्महत्या करू द्या अशी परवानगी मागणारे एक निवेदन सादर केलं। ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्दयी उद्गार काढले, स्पंदन नसलेले उद्गार काढले, त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, आमच्या आया बहिणी रडतायत। जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राची माफी मागत नाहीत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमुक्तीची घोषणा करत नाहीत तोपर्यंत सभागृह चालूच द्यायचं नाही असं विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी एकमुखाने ठरवलेलं आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये इकडे कृषी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असताना तिकडे विदर्भात मात्र 7 शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे। वर्धा जिल्ह्यातले हे सर्व शेतकरी आहेत। 2014-15 साली झालेल्या वादळी पावसामुळे झालेली पिकाची नुकसान भरपाई दप्तर दिरंगाईमुळे अजून सुद्धा लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा झालेली नाहीये। महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शासकीय मदतीची ही रक्कम दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली आहे। याबाबत पीडित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार खेट्या मारून सुद्धा त्यांची दखल घेतली गेली नाहीये। म्हणूनच वडदमधल्या पीडित शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय। पण आम्हाला पैसे भेटले नाही, काही लोकांना भेटले ना, आम्हाला भेटले नाही 10-12 जणांना। मग आम्ही करावं का? हजारावर वर्दीला जाऊ जाऊ प्रसन्न झाला आहे। आता शेवटी आम्ही मरण्याचा निर्णय धरला आहे। येणाऱ्या पावसाने दडी मारली आमच्या कास्तकारावर। आत्महत्येचा पर्याय राहिलेला नसल्यामुळे आम्ही एक तर पैसे द्या, अन्यथा आमच्या खात्यात पैसे जमा करण्याची आम्हाला मरण इच्छाची परवानगी द्या असं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला पत्रानुसार कळवले। पुन्हा पाणी जाते नदीचं, पूर जाते तिथून, अजून एखाद्या वेळेस पाणी बिनी खूप झाला तर त्याच्यामुळे जाते ते शेत। पण व्याजान पैसा काढायला लागते, त्या शेतीला लावा लागते। 1 रुपया भेटला नाही आम्हाला। कितीदा आम्ही वर्धेला गेलो तहसीलमध्ये, अकाउंट नंबर दिला कितीदा, एकदा आम्हाला पैसे नाही मिळाले। आपण बघितलं की शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या या तक्रारी गाव तलाठ्याला सुद्धा मान्य आहेत, पण कारवाईचं म्हणाल तर काहीच होत नाहीये। बऱ्याचशा खातेदारांनी चुकीचे नंबर दिले, तर त्यामुळे त्या नंबरही बरेचसे बँकेमधून परत आलेले आहेत। त्याच्या आधी मग त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त होते, आम्ही ते नंबर दुरुस्त करून परत तहसीलला पाठवले आणि या 7 लोकांचं म्हटल्यानंतर 7 जणांचे नंबर आपण दिलेले आहे। त्यापैकी 3 की 4 लोकांचे अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत। दुसरीकडे रायगड जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत। गेल्या 10 दिवसात पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये, त्यामुळे दुबार पेरण्याही वाया जाण्याची भीती आहे। यंदा कोकणात सुरुवातीला वरुणराजानं दमदार हजेरी लावली। जून महिन्यातल्या पहिल्या 23 दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल 750 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली, त्यामुळे शेतकरी राजा खुश होता। पण पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यानं भाताची रोपं कुजली आहेत, तर काही ठिकाणी उन्हामुळे रोपं पिवळी पडली आहेत। म्हणून शेतकऱ्यांनी रोहू पद्धतीने दुबार पेरणी केली, पण गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाहीये, त्यामुळे रोपांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। पहिल्या सुरुवातीला भात पेरणी झाली पावसाच्या अगोदर, पण नंतर चांगलं पाऊस पडल्यानंतर चांगलं आलं वर, परंतु पाणी जास्त पडल्याच्यामुळे ते सगळं कुजलं। त्याच्यानंतर पुन्हा रव करून टाकला आणि रव तो पण चांगला झाला, पण पावसाच्या शेतीला भेगा पडल्यामुळे आता भीती वाटायला लागली। त्याच्यामुळे मग आता काय दुसरा पर्याय नाही, डबक्यातून पाणी आणून ते पाणी मारतोय।
अगोदर केलेली पेरणी वाया जात असल्यामुळे आता दुबार पेरणी आणि दुबारनंतर तिबार पेरणीचं सुद्धा संकट काही शेतकऱ्यांवर उपलब्ध आलेलं आहे. आणि आपण बघितलं की पेरणीसाठी आता बाजारामध्ये बियाणेच उपलब्ध नाही अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र महाबीजतर्फे बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा कृषी विभागानं केलाय. जर पाऊस आला नाही पुढील 2-4 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये तर या 3 तालुक्यातील जे काही शेतकरी आहे यांना पुनर्पेरणीसाठी जे काही बियाणं आवश्यक आहे ते आम्ही महाबीजशी चर्चा केलेली आहे. या 3ही तालुक्यामध्ये जवळपास 1,500 क्विंटल महाबीजचं बियाणं दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN. ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये बातमी आहे एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याच्या कौतुकास्पद कामगिरीची. धुळ्यात काल सकाळी लागलेल्या एका आगीमध्ये रमेश सिंह परदेशी या पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून 4घांचे जीव वाचवले. धुळ्यातल्या नगरपट्टी परिसरातल्या खिवसरा न्यूज एजन्सीला ही आग लागली होती. आग लागलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर न्यूजपेपरचे गठ्ठे होते आणि त्यामुळे कमी वेळामध्ये ही आग जी आहे ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली. म्हणूनच PI रमेश सिंह परदेशी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पीडित कुटुंबियांना वाचवलं. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की रमेश सिंह परदेशी यांनी कशा प्रकारे या 4घांचे प्राण वाचवलेले आहेत. ही दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये दिसतंय की वरच्या मजल्यावरून जे लहान बाळ आहे या बाळाला सुद्धा वाचवलेलं आहे आणि त्याचबरोबर 3 महिला आहेत. या 3 महिलांना सुद्धा वाचवण्यात आलं. आग लागली तिच्या वरच्या मजल्यावरती 2 बाया आणि लहान मुलं तिथं अटकलेले आहेत. म्हणून आम्ही ताबडतोब वरती मजल्यावरती गेलो. बाजूच्या मजल्यावरून आम्ही चढलो. त्या टेरेसवरून पत्र्यावरून चढून खाली उतरून पूर्ण अंतरामध्ये आम्ही आवाज दिला. त्याच्यानंतर 2 बाया आम्हाला टेरेसवरती त्या धुरामध्ये दिसल्या. तर आम्हाला माहीत नव्हतं त्यांच्याकडे बाळ आहे म्हणून. आम्ही ताबडतोब टेरेसवरती परत जिथं आग लागलेली त्या टेरेसवरती त्यांना चढवलं आणि तिथून पत्र्यावरनं आम्ही त्यांना अलगद व्यवस्थित खाली उतरवलं. त्याच्यामध्ये 1 महिन्याचं बाळ होतं, एक 3 वर्षाचं बाळ होतं आणि ती बाळांतीन बाई आणि त्यांची आई असे आम्ही ते 4 जणांना पहिले बाहेर काढलं, सुखरूप बाहेर काढलं. कारण आग लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असं की जीवितहानी झाली नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही प्रायोरिटीने ते आम्ही केलं. दुसरं असं झालं की त्यांना आम्ही माहिती विचारली की मध्ये सिलेंडर आहेत का. त्यांनी सांगितलं 2 सिलेंडर आहेत. एक पुढं बाल्कनीमध्ये आहे आणि एक बाथरूममध्ये सिलेंडर आहे. आणि सिलेंडर महत्त्वाचं असा होता की जर त्याचा स्फोट झाला असता तर अजून आग मोठ्या प्रमाणात लागली असते आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असते कारण गर्दी भरपूर होती. त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब समोरच्या बाजूने शिडी लावून एक माणूसवरती चढवला. बाजूला आम्ही उभं राहिलो. दोन्ही सिलेंडर व्यवस्थित आणि इतके गरम झालेले होते सिलेंडर की आमच्या हाताला सुद्धा त्यावेळेस चटके बसले. त्यावेळेस तर त्याची पर्वा न करता आम्ही ताबडतोब ते सिलेंडर बाजूला घेतलेले आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. कुंभमेळा सुरू होताच आखाड्यांमध्ये मानापमान नाट्याला सुरुवात झाली आहे. शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये मानापमान रंगलं. आखाडा परिषदेचे स्वयंघोषित अध्यक्ष ज्ञानदास महाराज यांचा आडमुठेपणा आता दिसू लागलाय. ज्ञानदास महाराजांनी पुरोहित संघाला धारेवर धरलं. ज्ञानदासांच्या आडमुठेपणामुळे शैवांचं सोमेश्वरानंद महाराज 2 तास ताटकळत उभे होते. सोमेश्वरानंद महाराज यांना ध्वजारोहण कार्यक्रमात अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सोमेश्वरानंदांना स्टेजवर बोलावलं तर बहिष्कार घालू असा इशारा ज्ञानदास महाराजांनी दिला. त्यामुळे पहिल्याच दिवशी कुंभमेळ्यात साधू महंतांमधलं राजकारण पाहायला मिळालं. ज्ञानदेवजींना माझ्या सर्व आखाड्यांना माझ्या साधूंना सर्वांना माफी मागावी आणि त्यांनी सांगावं की महाराज याच्या पुढे आम्ही नाव घेणार नाही, याच्या पुढे आम्ही तुमच्याबद्दल काही बोलणार नाही आणि नाही तर हे मानधनीचा जो अपमान केलाय तर मी त्यांच्यावर खटला दाखल करणार आहे. त्यांनी माझ्या सर्व आखाड्यांची माफी मागावी, माझ्या स्वामीजींची माफी मागावी, माझ्या सर्व साधकांची माफी मागावी, सर्व नाशिककरांची त्यांनी माफी मागावी की 4 दिवस इथं येऊन त्याने एवढा ढोंगीपणा माजवलेला आहे. सगळं प्रशासनानं काय पाहिलंय त्याचं प्रशासन सगळं झुकतं. कुंभमेळ्याच्या बातमीनंतर आता वळूया वारीच्या बातम्यांकडे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज जेजुरीमध्ये मुक्काम असणार आहे। पालखी यमाई इथं जेवण करून पुढे जेजुरी मुक्कामी आली आहे, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी यवतहून वरवंड मुक्कामी पोहोचली आहे। तुकोबांची पालखी भांडगाव चौफुला इथं विसावा घेऊन वरवंडला मुक्कामी पोहोचली आहे। माऊलींची पालखी जेजुरी मध्ये आल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। वारी वारी माझ्या खंडोबाची वारी म्हणत वारकरी जे आहे ते भंडाऱ्यामध्ये रंगून गेले। गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय, मात्र बुलेटिनमध्ये जाता जाता पाहूया जेजुरीत माऊलींच्या पालखीच्या आगमनाने झालेलं वारीमय वातावरण आणि संबळांच्या घुमलेल्या नादाची एक झलक।